नमस्कार मातांनो, आज मी तुमच्याशी एक हृदयस्पर्शी गोष्ट बोलणार आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे अभ्यास, लक्ष आणि यश. आपण आई म्हणून कितीही प्रयत्न केले तरी कधी-कधी मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत. त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो आणि आपण मनातून काळजी करत राहतो. पण आपल्या संस्कृतीत एक देवी आहे जी ज्ञान, बुद्धी आणि स्मरणशक्तीची अधिष्ठात्री आहे, ती म्हणजे सरस्वती माता. ज्या घरात सरस्वती मातेची कृपा असते, त्या घरातील मुलं अभ्यासात प्रगती करतात, परीक्षेत यश मिळवतात आणि जीवनात उज्ज्वल भविष्य घडवतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही सोपे उपाय, जे आई म्हणून तुम्ही आपल्या मुलांसाठी करू शकता आणि ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात लक्ष, स्मरणशक्ती आणि यश वाढेल. दररोज सकाळी मुलं अभ्यासाला बसण्यापूर्वी ऐ सरस्वत्यै नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. आई म्हणून तुम्हीही हा मंत्र जपा आणि मुलांना शिकवा. हा मंत्र स्मरणशक्ती वाढवतो आणि मन शांत करतो. सरस्वती मातेची पूजा करताना पांढरी फुलं अर्पण करा. पांढरा रंग शुद्धतेचा आणि ज्ञानाचा प्रतीक आहे. हा उपाय मुलांच्या मनात स्वच्छता आणि एकाग्रता आणतो. मुलांना अभ्यास सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटून बसायला सांगा. चा उच्चार करत ध्यान केल्याने मन स्थिर होते आणि लक्ष केंद्रित होते. दर महिन्यात एकदा मुलांच्या पुस्तकांना सरस्वती मातेच्या समोर ठेवून पूजा करा. हे केवळ परंपरा नाही, तर ज्ञानाला आदर देण्याची पद्धत आहे. यामुळे मुलं अभ्यासाला गंभीरतेने घेतात. आई म्हणून तुम्ही दररोज एक प्रार्थना करा, माझ्या मुलाला ज्ञान, बुद्धी आणि यश मिळो. आईच्या मनातील श्रद्धा आणि आशीर्वाद हेच मुलांच्या यशाचे खरे आधार असतात. मातांनो, सरस्वती उपाय म्हणजे केवळ विधी नाही, तर श्रद्धा, प्रेम आणि प्रार्थना यांचा संगम आहे. ज्या आईच्या मनात श्रद्धा असते, तिच्या मुलांच्या आयुष्यात सरस्वती मातेची कृपा कायम राहते. आजपासून हे सोपे उपाय आपल्या घरात आणा. मंत्र जपा, पांढरी फुलं अर्पण करा, ध्यान करा, पुस्तक पूजन करा आणि प्रार्थना करा. सरस्वती माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्ञान, यश आणि उज्ज्वल भविष्याचा प्रकाश पसरवेल. श्रद्धा ठेवा, प्रार्थना करा आणि आपल्या मुलांना यशस्वी बनवा.